नगरविकास विभाग, महाराष्ट्र शासन मुंबई यांच्या आदेशान्वये नगर परिषद आणि नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता दिनांक 23 जून 2025 रोजी कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे। त्यान्वये चाकण, राजगुरुनगर आणि आळंदी नगर परिषद क्षेत्राची प्रारूप प्रभाग रचना विहित कालमर्यादित नगर परिषद स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या प्रभाग रचना समितीमार्फत तयार करण्यात आली आहे। सदर प्रस्ताव जिल्हाधिकारी पुणे यांच्यामार्फत खेड तालुक्यातील तिन्ही पालिकांचे मुख्याधिकारी यांनी नगर विकास विभाग, मंत्रालय मुंबई यांना सादर केला होता। राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचा दिनांक 16 जून 2025 च्या आदेशानुसार नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकांकरिता प्रारूप प्रभाग रचना प्रस्तावास मान्यता देण्याचे अधिकार संबंधित विभागीय आयुक्त यांना प्रदान करण्यात आले आहेत। त्यानुसार माननीय विभागीय आयुक्त पुणे विभाग यांनी चाकण, राजगुरुनगर व आळंदी नगर परिषद प्रारूप प्रभाग रचना प्रस्तावास दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी मान्यता दिलेली आहे। प्रभाग रचनेच्या वेळापत्रकानुसार प्रारूप प्रभाग रचना दिनांक 18 ऑगस्ट 2025 ते 31 ऑगस्ट 2025 या कालावधीत प्रसिद्ध करण्यात येत आहे। सदर प्रभाग रचना कार्यालयीन वेळेत नगर परिषदेच्या नोटीस बोर्डवर तसेच नगर परिषदेच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे। तिन्ही पालिकांतील सर्व प्रभाग 2 सदस्यीय आहेत। अपवादात्मकरित्या काही प्रभागात 3 सदस्य देखील आहेत। नागरिकांनी या कालावधीत आपल्या हरकती आणि सूचना लेखी स्वरूपात नगर परिषद कार्यालयातील आवक-जावक विभागात सादर कराव्यात। प्राप्त झालेल्या हरकती आणि सूचनांवर संबंधित नागरिकांना स्वतंत्रपणे सुनावणीची संधी देण्यात येईल। मात्र मुदतीनंतर प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांचा विचार करण्यात येणार नसल्याचं चाकण, राजगुरुनगर व आळंदी पालिकांच्या मुख्याधिकारी यांनी स्थानिक नागरिकांना सूचित केले आहे। खेड तालुक्यातील आळंदी, चाकण आणि राजगुरुनगर अशा 3 नगर परिषदा असून प्रभागाच्या भौगोलिक सीमा प्रसिद्ध झाल्या आहेत। यावर हरकती आणि सूचना 18 ऑगस्ट ते रविवार दिनांक 31 ऑगस्ट या कालावधीत दाखल करण्याची मुदत असल्याची माहिती आळंदीचे मुख्याधिकारी माधव खांडेकर, राजगुरुनगरचे मुख्याधिकारी अंबादास गरकाळ, चाकणचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी दिली आहे।